पिंपरी चिंचवड शहरामध्ये पावसाचा दमदार एंट्री मारलेली आहे। 4 दिवसांपासून संध्याकाळच्या दरम्यान मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतात। रात्री 8:30च्या दरम्यान सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं होतं। रेल्वे स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलेलं आहे, तर त्यामध्ये काही लोकांच्या गाड्या सुद्धा अडकलेल्या होत्या। प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांनी मनस्ताप आता व्यक्त केलेला आहे। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सायंकाळच्या वेळी जोरदार पावसाला सुरुवात होत आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी 1 ते 2 तास पाऊस पडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामधील आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये हे पाणी तुंबल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज संध्याकाळी जोरदार पावसामुळे या ठिकाणी पाणी तुंबत आहेत आणि अशाच या पाण्यामध्ये अनेक जण आपली गाडी घालण्याचं धाडस करतात आणि ती बंद देखील पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु प्रशासन ह्याकडे कोणतेही लक्ष देत नाहीये। जर वेळीच प्रशासनाने लक्ष दिलं तर ह्या परिसरामध्ये पाणी साचणार नाही। पाणी जायला कोणतीही वाट नसल्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबत आहे आणि आपण पाहू शकतो मोठमोठ्या गाड्या देखील या पाण्यामध्ये हे लोक टाकत आहे, कोणतीही पर्वा करत नाहीये, धाडस करतात। मोठे अपघात देखील होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी कोणतेही प्रशासन अजूनपर्यंत आलेले नाहीये। अनेक जणांच्या अशा वाहनं जे आहेत ते या पाण्यामध्ये बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु 2 ते 3 तासाचा हा जो जोरदार पाऊस आहे, अवकाळी पाऊस आहे, यामुळे इथं पाणी तुंबत आहे आणि या प्रशासनाच्या दुर्लक्ष असल्यामुळे या ठिकाणचे जे नागरिक आहेत त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।